नमस्कार. आज आपण पाहूया प्रथमेशची 12 स्थानातील काय फले आहेत. प्रथमेश म्हणजे ह्या घरामध्ये जी म्हणजे कुंडलीच्या फर्स्ट हाऊसमध्ये जो आकडा आहे म्हणजे जी रास आहे आणि त्याचा स्वामी जो आहे तो कुठे आहे, त्याप्रमाणे त्या व्यक्तीला काय फल मिळते. म्हणजे राशीचा स्वामी कुंडलीमध्ये कुठे आहे, कुठल्या स्थानात आहे, त्याप्रमाणे तो त्या व्यक्तीला काय फल देतो. आता राशी आणि त्याप्रमाणे स्वामी जसं मेष मंगळ, वृषभ शुक्र, मिथुन बुध, कर्क चंद्र, सिंह रवी, कन्या बुध, तूळ शुक्र, वृश्चिक मंगळ, धनु गुरु, मकर शनी, कुंभ शनी आणि मीन गुरु. प्रथम स्थानावरनं आपण काय पाहतो तर ती व्यक्ती बिहेवियरल कशी आहे, त्याचं बॉडी स्ट्रक्चर कसं असेल, किंवा असं म्हणू शकता की शरीर प्रकृती कशी असेल, त्याचं स्वरूप कसं असेल, स्वभाव व आयुष्य कसं असेल. इथे आपण लग्नेश हा सुद्धा शब्द वापरू शकतो. म्हणजे प्रथम स्थानी लग्न कुंडलीतील प्रथम जी रास आहे त्याचा जो स्वामी आहे म्हणजे लग्नेश हा कुंडलीमध्ये कुठे स्थापित आहे किंवा कुठे आहे. जर प्रथम स्थानातील स्वामी म्हणजे लग्नेश प्रथम स्थानातच असेल तर त्या व्यक्तीला खूप चांगली शुभ फले मिळतात व खूप चांगली लाईफमध्ये लक्झरी असते. विशेषतः जर हा लग्नेश शुभग्रहांबरोबर असेल तर अतिउत्तम, पण पापग्रहांमध्ये असेल तर साईड इफेक्ट्स किंवा बॅड इफेक्ट्ससुद्धा दिसू शकतात. तर फर्स्ट आपण पाहूया, जर ह्या प्रथम स्थानामध्ये जर मंगळ आहे आणि मंगळाची रास मेष आहे किंवा वृश्चिक आहे म्हणजे 1 किंवा 8 आकडा आहे, तर अशी व्यक्ती खूप सुदृढ, निकोप प्रकृतीची, व्यायामाची आवड असलेली, थोडीशी उतावळी पण खूप आत्मविश्वास असलेली, स्वपराक्रमाने स्वतःला किंवा स्वतःचं नाव कमवणारी अशा व्यक्तीला आपण कुलदीपकसुद्धा म्हणू शकतो. तर ही धाडसी व खूप छान प्रकृतीची असते. आता ह्या प्रथम स्थानी जर चंद्र आहे आणि चंद्राची रास 4 कर्क आहे तर अशी व्यक्ती कशी असते, तर अशी व्यक्ती खूप चंचल, भावनाप्रधान, प्रसिद्ध, खूप लोकप्रिय, लहान मुलांचे त्यांना विशेष आकर्षण असते, कोमल अंतकरणाची, निरोगी मन मिळावू असते. जर ह्या प्रथम स्थानी शुक्र ग्रह आहे, शुक्र ग्रहाची रास वृषभ किंवा तूळ आहे म्हणजे 2 किंवा जर 7 आकडा इथे असेल आणि वृषभ रास इथे आहे, शुक्र ग्रह इथे आहे, तर अशी व्यक्ती खूप हसतमुख असते, आकर्षक, ॲट्रॅक्टिव्ह असते, विशेष गायनाची, संगीताची, नाटकाची, इतर कलांची आवड ह्या व्यक्तीला असते. ह्यांना सर्व सुखवस्तू खूप आवडतात आणि सर्व सुखवस्तू किंवा ऐशो आरामाच्या वस्तू ह्यांना सहजपणे आयुष्यामध्ये मिळूनही जातात. जर ह्या प्रथम स्थानी बुधग्रह आहे, बुधग्रहाची रास कन्या किंवा मिथुन आहे म्हणजे 3 किंवा 6 आकडा आहे, तर अशी व्यक्ती खूप हुशार, वाचन व लेखनाची आवड असणारी, विनोदप्रिय, चातुर्य, व्यवहारी व व्यापार करणारी ही व्यक्ती असते. अशी व्यक्ती खूप खेळकर, बौद्धिक कामे करणारी व सदा तरुण दिसणारी असते. जर प्रथमेश गुरु ग्रह आहे, गुरुग्रहाची धनुरास किंवा मीन रास आहे, 9 किंवा 12 आकडा जर असेल
तर अशी व्यक्ती खूप विद्वान, उदार मनाची, आनंदी स्वभावाची, परोपकारी व संतुष्ट वृत्तीची असते. अशी व्यक्ती स्वतःच्या बुद्धीने आयुष्यामध्ये खूप छान सक्सेस मिळवतात व धन व मालमत्ता ही त्यांना खूप चांगल्या प्रकारे मिळते. जर प्रथम स्थानामध्ये सिंह रास असेल आणि रवी ग्रह असेल म्हणजे त्याचा स्वामी आहे, तर अशी व्यक्ती अतिशय हुशार, अतिशय देखणी, खूप चांगला लाईफमध्ये सक्सेस मिळवणारी व उच्च पदावर जाणारी ही व्यक्ती असते. जर प्रथम स्थानी शनी ग्रह आहे, शनी ग्रहाची रास कुंभ किंवा मकर आहे, 10 किंवा 11 आकडा असेल तर अशी व्यक्ती खूप शांत असते, सहनशील, कर्तव्यनिष्ठ, चिकाटी असलेली, पण ह्यांना थोडा वाताचा त्रास असण्याची शक्यता असते. शरीर कष्ट ह्यांना भोगावे लागतात. कधीकधी ह्यांचा स्वभाव तीव्र होतो व काहीतरी आजार ह्यांना असू शकतो. जर ह्या शनीबरोबर रवी किंवा मंगळ असेल तर असे लोक आयुष्यामध्ये काहीतरी खूप मोठं महान कार्य करून जातात. तर असा हा प्रथमेश मध्ये जर पहिल्या कुंडलीच्या घरामध्ये लग्नेश आहे म्हणजे त्याच राशीचा स्वामी तिथे स्थापित आहे, तर अशा व्यक्तीला चांगली फळं मिळतात. आणि त्या स्वामीबरोबर, राशी स्वामीबरोबर जर चांगली शुभ ग्रह आहेत तर अत्यंत शुभ. जर समजा पापग्रह आहे तर त्यांना साईड इफेक्ट्स किंवा बॅड इफेक्ट्स भेटू शकतात. नमस्कार, धन्यवाद.